राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे सध्या आपल्या सोबत आहेत। तुमच्यावरती शाईफेक प्रकरण झाल्याच्या नंतर आज तुम्ही शरद पवार यांना सुद्धा भेटला होता, त्यांनी सुद्धा तुम्हाला आश्वासित केलं आहे। मात्र आता भाजपाचे मंत्री असलेले नितेश राणे असं म्हणतात की आम्ही विकास लवांडेला कशी शाईने आंघोळ घातली, जर आमच्या संतांवरती असंच बोलत राहिले तर आम्ही त्यांचा असाच कार्यक्रम करू। माझ्यावर काल जो जीव घेणा हल्ला झाला त्याच्या संदर्भात फिर्याद पोलीस स्टेशनला आहे, अजून आरोपींना अटक झालेली नाही, गाड्या जप्त नाहीत, ते पिस्तूल जप्त झालेले नाहीत। कारण या घटनेचे सूत्रधार आज बोललेले असावेत असं मला वाटतंय। संग्राम भांडारे हे प्यादा असावं आणि या घटनेचे सूत्रधार ब्रेन जो त्याला म्हणतो आपण, हे नितेश राणे असावेत। नितेश राणेंनी जास्त असं स्पष्टीकरण दिलेलं त्यांच्या भाषणातून दिसतंय। त्यामुळे सूत्रधार जर एखादा मंत्रीच असेल आणि त्यांनी संविधानिक शपथ मंत्रिपदाची घेताना काय विधानसभेत शपथ जी घेतली ती शपथ ते रोज पायदळी तोडवतात। आता जर सरकारचा मंत्रीच जर या घटनेचा माझ्यावर हल्ल्याचा सूत्रधार असेल तर कोण कोणावर गुन्हा दाखल करणार आणि कोणाला अटक होणार असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो। कारण राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलीच नाही आहे। महिलांच्यावर अत्याचार होत आहेत, कुणी कायदा हातात घेऊन खून होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत, सगळं चाललंय। काल माझ्यावर इतका गुन्हा दाखल होऊन सुद्धा अजून अद्याप एकाही आरोपीला अटक नाहीत, गाडी जप्त नाही, नंबर आहे त्या पोलिसांकडं आणि एक कलम जे 109चं लावायला पाहिजे होतं ते अजून लावलं नाही। मला पिस्तूल दाखवल्यात, हे मी जबाबात माझ्या नोंदवले। कोणाची वाट बघतायत? पोलिसांचे हात बांधलेले असावेत मला असं वाटतंय। आणि नितेश राणे हे मंत्री त्याचे सूत्रधार आहेत, देवेंद्र फडणवीस याची दखल घेतील का त्यांना पाठिंबा देणार हा माझा सवाल आहे। मंत्री राणे असं म्हणतायत की संग्राम भांडारेला मी सांगितलं की तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही, असं म्हणजे उघडपणे समर्थन करतायत। नाही, ज्या अर्थी ते समर्थन करतात केसाला धक्का लागून देणार, या अर्थीच या सगळ्या घटनेचे सूत्रधारच नितेश राणे असावेत। आणि हे संग्राम भांडारे किंवा जे महाराष्ट्रात वारकरी संप्रदायामध्ये ते मनुवादी विचाराचे किंवा झुंडशाही करणारे किंवा हिंदू मुस्लिम वाद वाढवणारे, जे संतांचे विसंगत भूमिका मांडणारे लोक आहेत, हे घुसखोर आहेत, वारकऱ्यांचा वेश घेतलेला आहे। हे स्वयंघोषित साधू संत आहेत। हे संत कोणाला म्हणतात? वारकरी संप्रदायामध्ये शेवटचे संत निळोबाराय होऊन गेले, त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा हे होऊन गेले, त्याच्यानंतर कुणीही वारकऱ्यात संत नाही। आता स्वयंघोषित हे बोंधू बाबा किंवा धंदेयुग बाबा जर स्वतःला साधू आणि संत म्हणत असतील आणि भाजपाचा ते स्टार प्रचारक म्हणून काम करत असतील तर आम्ही या लोकांना कसे साधू आणि संत म्हणणार? कारण हे अहंकारी आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, धंदेवाईक आहेत। यांनी वारकरी संप्रदाय बदनाम केला आहे, हिंदू धर्मसुद्धा यांनी बदनाम केलेला आहे। तर आपल्यावरती शाईफेक प्रकरण जे झालं या संदर्भात मंत्री बावनकुळे यांना विचारलं असता बावनकुळे असं म्हणतात की या संदर्भातली मला काही माहिती नाही। आता बावनकुळेंना एरवी सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि एवढ्या सगळ्या प्रसारमाध्यमात एवढ्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। एक मंत्री आहेत जबाबदार ते, आणि त्यांना हे माहीत नाही हे हास्यास्पद आहे। देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा कदाचित असंच म्हणतील, मला काहीच माहीत नाही। कारण यांचे सगळे स्टार प्रचारकांना यांचा मंत्री यांनी ठरवलेले आहेत, आमदार लोक कामाला दिले। हे डिपार्टमेंट सांभाळायला नितेश राणे, गोपीचंद पडळकर, महेश लांडगे, संग्राम जगताप हे एक सांभाळायला डिपार्टमेंट सांभाळायला माणसं त्यांनी नेमलेले असल्यामुळे कारण ते डिपार्टमेंट का अहवाल कदाचित बावनकुळे साहेबांकडे गेला नसावा कदाचित। जरी आता त्यांच्यावरती कारवाई होत नसताना सुद्धा तुमची काय भूमिका असणार आहे या सर्व वातावरणामध्ये? आमची भूमिका अशी आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता। वारकरी संप्रदाय हा सहिष्णू विचाराचा आहे, मानवतावादी विचाराचा आहे, प्रेम दया क्षमा शांती दाखवणारा आहे, एकमेकांना माऊली माऊली म्हणणारा आहे, रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणणारा आहे। त्यामुळं या वारकरी संप्रदायाच्या विचारांचा आम्ही प्रचार प्रसार करत राहणार। शिवशाहू फुले आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार आम्ही करत राहणार। हुकुमशाही विरुद्ध लोकशाही, मनुस्मृती विरुद्ध राज्यघटना, मंबाजी विरुद्ध तुकाराम, गांधी विरुद्ध गोडसे ही लढाई अनेक वर्षे सुरू आहे, ती आजही चालू आहे, ती आम्ही करत राहू। भले आमचा हे जीव घेतील, याच्यापेक्षा काय करतील? आमचे विचार मारू शकत नाहीत। वारकरी हा सहिष्णुतेचा विचार घेऊन चालणार आहे, त्याच वाटेवरती आम्ही चालणार आहोत। आमचे विचार कोणीही मारू शकत नाही, अशी प्रतिक्रिया विकास लवांडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिचेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनर मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।